नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका 15 ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार आहेत. सातपूर प्रभाग सभापती पदासाठी चांगली चुरस निर्माण झाली असून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात ही चुरस बघायला मिळणार आहे. मनसे ज्या पक्षास मदत करेल त्याचा सभापती होणार आहे. भाजप 9, शिवसेना 8, मनसे 2, आरपीआय 1 असे पक्षीय समीकरण आहे. मनसेचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार असून ते सांगतील तिथं मदत करू अशी माहिती माजी सभापती सलीम मामा शेख यांनी दिली आहे. भाजपकडून रवींद्र धिवरे, शिवसेनेकडून आरपीआयच्या दीक्षा लोंढे यांनी अर्ज दाखल केला असून सातपूर प्रभाग सभापती पदाची निवडणूक चुरशीची ठरणार हे नक्की. भारतीय जनता पार्टीचे 9 सदस्य, शिवसेनेचे 8 सदस्य आणि रिपाली आठवले गटाचे 1 सदस्य. मनसे ज्यांच्या बाजूने राहील या प्रभागामध्ये त्यांचा सभापती. पण हा निर्णय आमचं जरी मतदान असेल पण हा निर्णय आम्हाला मुंबईवरून कळवणार आहे. कुठल्या पक्षाला मदत करायची, कुठल्या पक्षाला मदत नाही करायची. आणि मी एक पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक आहे. शेवटी माझी बांधिलकी ही पक्षासोबत आहे. साहेब जो निर्णय देतील त्या निर्णयाला अनुसरून उद्या आम्ही कुठल्या मदराला मदत करायची हे ठरवू. तरी मागच्या वेळेस भाजपच्या मदतीने मनसेचा सभापती झाला होता, तसे यावेळेस खरं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ही तिन्ही पक्ष मनसेच्या विरोधामध्ये एकत्र होती. आणि त्यावेळेस राष्ट्रवादी तटस्थ राहिली होती. आणि त्यावेळेस भाजपनं महापौरच्या निवडणुकीमध्ये मनसेला मदत केली होती. दुसऱ्या महापौरच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप एकत्र आली आणि राष्ट्रवादी आणि मनसेनं काँग्रेसनं मनसेला मदत केली आणि मनसेचा महापौर झाला. त्यानंतर 2017मध्ये नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. मनसेचे फक्त 5 सदस्य निवडून आले आणि ती परतफेड म्हणून वरतून फोन आला आणि भाजप सोबत राहायचं ठरलं. आम्ही त्यावेळेस भाजपला मतदान केलं, पण भाजपनेही योगेश शौर्य यांना सभापती केलं. त्यानंतर तिसऱ्या प्रभाग सभापतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं माघार घेतली आणि भारतीय जनता पार्टीनं माघार घेतली आणि ती निवडणूक बिनविरोध झालेली आहे. आता ही 4थी प्रभाग सभापतीची निवडणूक आहे. आता जर खरोखर अशी होण्याची वेळ आलेली आहे. जे भाजप आणि शिवसेना राज्यामध्ये एकत्र होती, सर्व राजकारणामध्ये समीकरणं बदलत असतात आणि आज राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सोबत एकत्र आहे. तर मला तरी वाटतं ज्यावेळेस भाजपनं शिवसेनेचा सभापती व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतलेली आहे, तर मला वाटतं ह्या वेळेस शिवसेना आणि भाजप तशी काही चुकी करणार नाही. आणि शेवटी नाहीतरी म्हटलं तर राज्याच्या घडामोडीमध्ये जरी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र जरी असले, पण एकंदरीत नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजप, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे एकत्रित्या काम करताय हे नागरिकांना सुद्धा कळून चुकलेलं आहे. म्हणून आम्हाला साहेब जो निर्णय देतील त्या निर्णयाला अधीन राहून आम्ही उद्या आमची भूमिका ठरवू. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.